मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपलं शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असतं. त्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले, त्या लक्षणांबाबत जर आपल्याला पूर्वकल्पना असली तर त्यावर आपल्याला वेळीच उपाय करता येतात आणि हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो. तेव्हा मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वीची लक्षणे कोणती, जी ओळखून आपल्याला हृदयविकाराचा झटका टाळण्याकरिता उपाययोजना करता येईल, जाणून घेणार आहोत आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी अनुराग स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा आहे, तेव्हा शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. तसेच तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी साधारणतः महिन्याभरापूर्वीपासूनच शरीर काही लक्षणे दाखवत असतं. त्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फार मोठी अशी चूक करून बसतो. कित्येकांना या चुकीमुळे आपला प्राण देखील गमवावा लागला आहे. तेव्हा आपल्याला अशी चूक अजिबात करायची नाहीये, जेणेकरून स्वतःचा तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींचा जीव वाचवता येईल. अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणे आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका असे म्हणतात आणि तो जीवघेणा देखील ठरू शकतो. जेव्हा हृदयाचे ठोके सामान्य पद्धतीने पडत नाहीत तेव्हा कार्डियक अरेस्ट येण्याची शक्यता असते. यामुळे काही सेकंदात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण लगेचच जाणून घेऊया त्या संकेतांबाबत, जे संकेत हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्याला मिळत असतात आणि त्या लक्षणांकडे किंवा संकेतांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वीच्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे अचानक घाम येऊ लागणे. मित्रांनो, कोणतेही शारीरिक श्रम न करता घाम येऊ लागणे हे हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी येणाऱ्या लक्षणांपैकी एक महत्त्वाचे लक्षण आहे. इतर वेळी व्यायामानंतर, उन्हामध्ये किंवा शारीरिक कष्टानंतर आपल्याला हातांच्या खाली आणि पाठीवर जास्त घाम येतो. मात्र जेव्हा आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तेव्हा आपला चेहरा, मान आणि कपाळावर जास्त घाम येतो. यासोबतच तळहात थंड पडणे आणि त्याला घाम येणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी घाम का येतो, त्यामागील कारण काय ते जाणून घेऊया. मित्रांनो, यामागे एक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये प्लेक तयार होतो आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर घाम सोडते. प्लेक म्हणजे काय ते देखील समजून घ्या. हृदयाच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि चरबीसारखे पदार्थ जमा होणे म्हणजे प्लेक. प्लेक असण्याला एथेरोक्लेरोसिस असे म्हणतात आणि त्यामुळे हृदयात योग्य रक्तप्रवाह रोखता येतो. तसेच व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. मित्रांनो, तेव्हा तुम्हालाही कसलेही काम न करता, शारीरिक श्रम न करता सारखा घाम येत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, हार्ट अटॅकचे दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अस्वस्थ वाटणे तसेच छातीत दुखणे. मित्रांनो, हे लक्षण विविध स्वरूपात असू शकते, जसे की छातीत दाटल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ होणे, छातीच्या डाव्या बाजूला असह्य किंवा तीव्र वेदना होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात. तसेच श्वास घेताना त्रास होणे, श्वास सहजासहजी घेता न येणे, श्वास घेताना धाप लागणे अशा समस्येचा देखील सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, ह्याखेरीज शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि छातीमध्ये वेदना जाणवू लागतात. मित्रांनो, हार्ट अटॅकचे तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ॲसिडिटी किंवा गॅसेसचा त्रास. कधीकधी ॲसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं, पण केवळ हाच त्रास असेल असा गैरसमज होऊन लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. मित्रांनो, हार्ट अटॅकची लक्षणे ही जास्त करून रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळेस दिसून येतात असा बऱ्याच लोकांचा समज आहे. मात्र हा समज रिसेंट स्टडीने चुकीचा ठरवला आहे. मानसिक व शारीरिक ताणतणाव असलेल्या जीवनशैलीमुळे हृदयाचा झटका कधीही येऊ शकतो. या आजाराच्या वेदना छातीच्या व पाठीच्या मध्यभागी, डावा हात, जबड्याची खालची बाजू तसेच पोटाच्या ठिकाणी अधिक प्रमाणात जाणवतात.
त्याचप्रमाणे छाती जड होऊन दम लागणे, नीट श्वास घेता न आल्यामुळे जीव घाबरा होऊन छाती आवळल्यासारखी वाटणे, काही व्यक्तींमध्ये बसल्या जागी दम लागणे, हातपाय थंड पडणे, चक्कर येणे, 4 पावले देखील नीट चालता न येणे ही लक्षणे दिसतात. बऱ्याच रुग्णांमध्ये हार्ट अटॅकच्या आदल्या दिवशी ॲसिडिटी, अतिसार, उलट्या हे देखील प्रामुख्याने वाढलेले दिसून येते. मात्र ह्या सर्व लक्षणांकडे पोटाचे विकार म्हणून दुर्लक्ष करून संकट ओढवून घेतले जाते. मित्रांनो, हार्ट अटॅकचे चौथे महत्त्वाचे लक्षण म्हणजे हात आणि पायांवरील सूज. जर हृदय रक्त योग्यरित्या पंप करू शकत नसेल तर ते रक्ताला योग्यरित्या शरीरात सर्क्युलेट म्हणजेच फिरवू शकत नाही. त्यामुळे पाय आणि हातामध्ये सूज येते, ज्याला एडेमा असे म्हणतात. हृदयाला रक्तपुरवठा योग्यरित्या न मिळाल्यास असे होऊ शकते. संपूर्ण शरीरात रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही आणि तेव्हा हातापायांना सूज येते. हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये हात आणि पायांवरील सूज हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, हार्ट अटॅकचे 5वे महत्त्वाचे लक्षण म्हणजे शरीराच्या इतर अवयवांमध्ये वेदना आणि अस्वस्थता. ऑक्सिजन योग्य प्रमाणात न मिळाल्याने छातीत दुखण्याबरोबरच शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होतो, कारण रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे हातांमध्ये अस्वस्थता आणि वेदना होऊ शकतात. मान आणि जबडा, पाठीच्या वरच्या भागात आणि ओटीपोटातही अस्वस्थता जाणवू शकते. तेव्हा मित्रांनो, हृदयविकाराच्या सामान्य लक्षणांमध्ये थकवा, अचानक घाम येणे, धाप लागणे, अचानक चक्कर येणे, अपचन, मळमळ, पोटदुखी किंवा छातीत जळजळ इत्यादी लक्षणांचा समावेश आहे. हार्ट अटॅकबाबत आणखी महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतोय, जसे की तरुण पुरुष आणि स्त्रियांच्या तुलनेत 45 वर्षांवरील पुरुष आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. जे धूम्रपान करतात किंवा इतर व्यक्ती धूम्रपान करत असेल आणि तेव्हा त्या धुराच्या संपर्कात येणे झाले तर त्यांना देखील जास्त धोका असतो. धूम्रपान केवळ कॅन्सरसाठीच नाही तर हृदयाच्या समस्यांनाही जबाबदार आहे. एकतर दीर्घकाळ धूम्रपान केल्याने किंवा धुराच्या संपर्कात राहिल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लठ्ठ लोकांच्या शरीरात ट्रायग्लिसराइड्स, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असते. त्यापैकी बहुतेकांना डायबिटीज देखील असतं. या सर्वांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुमच्या कुटुंबातील सदस्य जसे की तुमच्या पालकांना, भावंडांना किंवा आजी आजोबांना हृदयविकाराचा झटका आला असेल तर तुम्हालाही तो होण्याची शक्यता जास्त आहे. शारीरिक हालचालींचा अभाव असल्याने देखील हार्ट अटॅकचा धोका बळावतो. शारीरिक हालचालींचा अभाव हृदयविकाराच्या हाय रिस्कशी जोडला जातो. नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तेव्हा ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असणे हार्ट अटॅकला दूर सारण्याकरिता अत्यंत परिणामकारक असे आहे. तसेच मित्रांनो, स्ट्रेस म्हणजेच तणावामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. खूप जास्त इमोशनल स्ट्रेस जसे की राग आणि चिंता देखील हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. तेव्हा आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. बहुतेक पॅक केलेले अन्न प्रिझर्वेटिव्हच्या सहाय्याने साठवले जात असते आणि ताजे ठेवले जाते, जे केवळ कॅन्सरच नाही तर हृदयावर देखील परिणाम करतात. या आहारांमध्ये शुगर, ॲनिमल फॅट, प्रक्रिया केलेले पदार्थ, ट्रान्स फॅट्स आणि मीठ जास्त असल्याने ते हृदयविकाराचा धोका वाढवतात. फळे, भाज्या, फायबर आणि हेल्दी ऑइल यांसारखे हेल्दी फूड बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. मित्रांनो, हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये लसूण आणि अळशीचा समावेश करा. यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले घटक असतात. तसेच आपल्या आहारात डाळिंब, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, संत्री यांचा समावेश करा. यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांमुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. यासोबतच वयाच्या 30 नंतर प्रत्येक वर्षाला आपली लिपिड प्रोफाईल आणि HSCRP टेस्ट नक्की करा. या टेस्टच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉल लेवल आणि इतर माहिती कळते, जे हृदयाच्या संबंधित जोखमीसाठी कारणीभूत ठरू शकतात. मित्रांनो, हृदयाचे आरोग्य चांगले राखण्याकरिता आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटांपर्यंत व्यायाम करा. केवळ व्यायामच नाही तर तुम्ही वॉक किंवा चालून सुद्धा हे करू शकता. व्यायामामुळे वजनासोबतच ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच मित्रांनो, तुम्हाला पुरेशी झोप मिळणे सुद्धा महत्त्वाचे आहे. चांगली आणि पुरेशी झोप मिळाल्यास लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, मधुमेह यांसारख्या समस्यांचा धोका कमी करता येऊ शकतो. मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तसेच तुमच्या जवळच्या व्यक्तींना ज्यांची तुम्हाला काळजी वाटते त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओद्वारे. जय हिंद, जय महाराष्ट्र.